आजचा मेळावा हा विजयाचा मेळावा वाटला आणि मलाही गुट्टेसाहेब वाटायला लागले की आता 100% विघ्न अर्ज भरायचा आपल्याला, 100% अर्ज भरायचा आपल्याला. आणि आज मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला की परभणीनं माझ्यावर प्रेम केलेलं आहे. माझ्या पक्षाचा आमदार पहिला बाबा पाटील अहमदपूरचा आला, नंतर राहुल कुल आला आणि तिसरा रत्नाकर गुट्टेंनी विजय ठेवला. त्यावेळेचं काळ असं होतं की ज्या दोस्ताला मित्र म्हणून गेलो त्या मित्रानं घाणा माझ्याशी केला. पण भोसले साहेब मी इमानी माणूस आहे, मी त्यांच्यावरच राहिलो. सरकार आलं ज्यावेळेस झाल्यानंतर गुट्टे साहेबाला मी प्रश्न विचारला, गुट्टे साहेब काय करायचं? ते म्हणले तुम्ही सांगा मला. गुट्टे साहेब म्हणलं आपण ह्यांच्यावरच राहायचं. त्यांनी धोका दिला बरं का, तरी कुणावर राहायचं? गुट्टे साहेबांनी मला ज्यावेळेस राज्यसभेत विचारलं तर गुट्टे साहेब मी काय तुम्हाला सांगितलं, मतदान आपण महायुतीला द्यायचं. त्यांनी धोका केलाय, आपण धोका करायचं नाही. आणि मी ज्यावेळेस धोका करायला सुरुवात करीन तेव्हा ह्यांचं सरकार राहणार नाही हे मला विश्वास. आज गोपीनाथ मुंडेनं मला मुलगा मांडला आणि ओळखलं माझं राजकारणाचं. मुंडे साहेबांना मी भारतीय जनता पार्टीवर युतीत गेलो. आठवलेंना जवळ केलं, राजू शेट्टीला जवळ केलं, पेटेला केलं, आम्ही गेलो. मुंडे साहेब गेल्यामुळं माझी वाताहत झाली. पंकजापेक्षा महादेव जानकरचं नुकसान झालं. पंकजा ताईचं झालं नाही, माझं झालं. बाजूला जर गोपीनाथ मुंडे आज हयात असता तर महादेव जानकर केंद्रात मंत्री दिसला. परंतु दुर्दैव म्हणावं लागेल, संघर्ष आमच्या वाट्याला पोचलेला, सुख आमच्या वाट्याला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.